मराठा आणि कुणबी एकच आहे असं जरांगे यांनी म्हटलंय। सरकारने सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी असं वक्तव्य त्यांनी केलंय। आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं आहे। मराठ्यांचं मन जिंकण्याची फडणवीसांना संधी आहे। आंदोलकांना सोयी सुविधा नाहीत असंही जरांगे यांनी म्हटलंय। कोण किती दिवस हाल करते ते पाहूयात। बीएमसीच्या आयुक्तांना या ठिकाणी सुट्टी देणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय। जरांगे या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। मराठा आणि कुणबी एकच, आपल्या आंदोलनावरती ते ठाम आहेत। सरकारने सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी। आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं असं जरांगे यांनी म्हटलंय। सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारला समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका। तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांचे मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही। देव आणखीनच दुसऱ्या दिवशीचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो। केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर, त्यांच्यासोबत हिंडल। मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला। मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, वातावरण फक्त दूषित करायचं, हे त्यांचं काम आहे। हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं। बघू, तुमचे काही मंत्री म्हणतील आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाही। आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत, आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मग कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे। त्यांचं नाव फक्त लिहून बीएमसीचा आयुक्त कोण आहे, आपल्याला कामाला येईल 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना। मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। सरकारनं राजकीय खेळी करू नये कोणासोबत। हे फक्त राजकारण जर करत असेल तर ते चुकीचं आहे। माझं काय म्हणणं आहे का, या राज्यामध्ये जो काही समाजामध्ये जी काही एकोपा होता तो व्यवस्थित त्याला तोडण्याचं काम सरकार सध्या करतं आहे, ते व्यवस्थित करतं आहे। तुम्हाला माहीत आहे का, भाजपाचा अजेंडा राहिला, जेवढे मुस्लिम लोक रस्त्यावर येईल तेवढे हिंदू जागृत करणार। म्हणजे देशातली एकोपा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं एकोपा तोडून आपली राजकीय पोळी, म्हणजे ते काय म्हणतं ना का राजकारणासाठी काही पण कुठेही पण आणि कसंही पण तुम्ही एकमेकाला हाना मारी काही करा, पण आमचं राजकारण सरळ झालं पाहिजे ह्या भूमिकेत काही प्रयत्न चालू आहे। ते खऱ्या अर्थानं फार घातक ठरणार आहे, या राज्यासाठी घातक ठरणार आहे, आणि ते होऊ नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।